बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार अशी उत्सुकता असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर आता तुमच्यासाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देखील आलेला आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा डिसेंबरचा महिन्याचा हप्ता पडणार आहे, कोणकोणत्या महिलांना हा हप्ता टाकण्यात येणार आहे, यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला देखील गोळा करणं महत्त्वाचे आहे। तर चला महत्त्वाची बातमी ठरणार आहे पूर्णपणे आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून ती महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पूर्णपणे अपडेट बघण्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आता डिसेंबरचा महिना या ठिकाणी खूप आनंदाचा ठरणार आहे। डिसेंबरचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना पूर्णपणे टाकण्यात येणार असून पूर्णपणे या लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसामध्ये हा डिसेंबरचा हप्ता पूर्णपणे पडून जाणार आहे। फक्त काही महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला करायचे गरजेचे ठरणार आहे। तर चला महत्त्वाचे कामे तर आपण बघणार आहोत। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आज, उद्या, परवा अशी या 3 ते 4 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेला कोणकोणत्या बहिणींना आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडणार आहे सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे जिल्हे जाणून घेणार आणि ते महत्त्वाचे तालुके देखील जाणून घेणार। ज्या महत्त्वाच्या तालुक्यातील लाडक्या बहिणींना आता पूर्णपणे हप्ता टाकण्यात येणार आहे, कोणकोणते असणार आहे ते महत्त्वाचे तालुके आणि कोणकोणते असणार आहे ते महत्त्वाचे जिल्हे पूर्णपणे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर चला कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यात हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, कोणकोणत्या महिलांना हा हप्ता टाकण्यात येणार आहे, कोणकोणत्या महिलाचे महत्त्वाचे कामे कंप्लीट करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। आता जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे। ज्या ज्या महिलांचे हे एक महत्त्वाचं काम पूर्ण नसेल तर त्यांना देखील ते महत्त्वाचे एक काम करावं लागणार। तर चला महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला ते महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके बघणं गरजेचे आहे। त्याचबरोबर ते एक महत्त्वाचं काम देखील तुम्हाला बघणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। ज्या ज्या महिलांचं ते काम अधुरे असेल आणि त्यांचे पण पूर्णपणे हप्ते थकलेले असेल तर त्यांनी ते एक काम करून बघावं किंवा ते काम तुमचं बरोबर झालेलं आहे की नाही झालेलं तेही नक्की बघा। ज्या ज्या महिलांचे पूर्णपणे 2 ते 3 हप्ते थकलेले आहेत त्या महिलांनी लवकरात लवकर हे काम करून टाकावे जेणेकरून त्यांना ते थकलेले हप्ते मिळून जाईल किंवा त्यांचं ते एक काम चुकलेलं असेल तर त्यामुळे सुद्धा हे 2 ते 3 हप्ते थकले असू शकतात। तर चला डिसेंबरचा महिना कोणकोणत्या महिलांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देखील टाकण्यात येणार असून या 2 ते 4 दिवसामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये या ठिकाणी हा हप्ता पडणार आहे। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत। बऱ्याच महिला चिंतेत आहे कारण की आता त्यांना 2 ते 3 हप्ते देखील आलेलेच नाही। बऱ्यापैकी महिलांना हे थकीत हप्ते का आले नाही त्याचं हे एक महत्त्वाचं काम देखील असू शकतं। ज्या ज्या महिलांनी एक महत्त्वाचं काम केलेलं नाही त्या महिलांना या ठिकाणी या अडचणीचा सामना करावा लागत आहे। आता तुम्ही पण ते एक महत्त्वाचं काम केलेलं असेल किंवा तुमचं ते चुकलेलं असेल तर तुम्हाला देखील हा थकवीचा या ठिकाणी त्रास या ठिकाणी होत असेल, म्हणजेच तुमचे 2 ते 3 हप्ते याच कामामुळे थकवीत झाले असेल। जर आता तुमचे पण हे 2 ते 3 हप्ते थकवीमध्ये असेल तर तुम्ही पण ते लवकरात लवकर एक काम पूर्ण करावे। तर चला ते एक काम बघू आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा हप्ता पडायला सुरुवात देखील झाली असून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आजपासून हा हप्ता टाकण्यात येणार आहे सविस्तरपणे आपण ते जिल्हे जाणून घेऊ। तर चला नांदेड जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता नांदेड जिल्ह्यातील महिलांना पण हा हप्ता टाकण्यात येणार आहे। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर तुम्हाला पण हा हप्ता मिळणार आणि तुमचे पण खूप सारे हप्ते थकवीत असेल तर तुम्हाला देखील हे एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। ते एक महत्त्वाचं काम तुम्हाला करणं गरजेचे ठरणार आहे। संभाजीनगर जिल्हा, आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल तर तुम्ही देखील हे एक महत्त्वाचं काम करून टाका। जर तुमचे हप्ते थकवीत आलेले असेल तर आता डिसेंबरचा हप्ता संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिलांना देखील टाकण्यात येणार असून त्यांची देखील
आता पूर्णपणे या ठिकाणी चिंता मिटवली जात आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला ठरत असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला पण टाकण्यात येणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पूर्णपणे दिलासा मिळाला. पुणे जिल्ह्यातील पात्र लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण पुणे जिल्ह्यामधून लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला ठरत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच चिंता कसलीच काळजी देखील करू नका. आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता तुम्हाला पण मोठा दिलासाचा मिळणार असून तुम्ही पण आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला ठरत असाल तर डिसेंबरचा हप्ता देखील तुमच्या जिल्ह्यात टाकण्यात येणार आहे. आणि तुमचे पण हप्ते थकवीत असेल किंवा तुम्हाला पण हप्ते लेट येत असेल तर तुम्हाला पण हे महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे. किंवा तुमचं पण ते काम चुकलेलं असेल तर तुम्हाला पण ते दुरुस्त देखील करायचं आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र व्हायला ठरत असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे तुम्हीही कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. फक्त एक महत्त्वाचं काम पूर्ण करून टाका. समोरचा परभणी जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली एक आनंदाची बातमी. आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यातून पात्र व्हायला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा परभणी जिल्हा असेल तर आता तुम्हाला पण पूर्णपणे चिंता करायची कुठलीही अडचण कुठलीही बाधा देखील राहिलेली नाही. समोरचा जिल्हा आपला असणार आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील पात्र महिलांना एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जालना जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता डिसेंबरचा महिना जालना जिल्ह्यातील महिलांना पण या 4 ते 5 दिवसामध्ये टाकण्यात येणार असून त्यांना पण मोठा दिलासाच मिळणार आहे. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुम्हाला पण एक महत्त्वाचं काम करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. ते तुम्हाला करणं गरजेचे ठरणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जर तुम्ही पण पात्र महिला ठरत असाल अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका. जेणेकरून तुम्हाला देखील कुठलीही अडचण कुठलीही बाधा या ठिकाणी राहणार नाही. ज्या महिलांचं एक महत्त्वाचं काम अधुरं आहे त्या महिलांनी लवकरात लवकर जाऊन हे एक महत्त्वाचं काम पूर्ण नक्की करून टाका. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून पात्र व्हायला ठरत असाल तर तुम्ही देखील आता चिंता करू नका. समोरचा जिल्हा बीड जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुमचा जिल्हा पण बीड जिल्हा असेल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. बीड जिल्ह्याचे नाव देखील तालुक्याची यादीमध्ये आणि जिल्ह्याची यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला ठरत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्यात आलेली आहे. फक्त तुम्हाला एक महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असताना धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र व्हायला ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा धाराशिव जिल्हा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. धाराशिव जिल्ह्यातील महिलांना देखील आता मोठा दिलासाच मिळालेला आहे. धाराशिव जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे. आता समोर आपण एक महत्त्वाचं काम बघणार आहोत. आता ज्या महिलांचे 2 ते 3 हप्ते थकवीत असेल ज्या महिलांना 2 ते 3 हप्ते आलेलेच नसेल किंवा थकवीत असेल तर त्यांनी एक महत्त्वाचं काम करून बघा. जेणेकरून त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी ते हप्ते येऊ शकतात किंवा तुम्हाला पण या ठिकाणी समजेल की तुमचं एक महत्त्वाचं काम अधुरं आहे आणि त्यामुळेच तुमचे हे महत्त्वाचे जे 2 ते 3 हप्ते थकलेले आहेत ते त्यामुळे ठरलेले आहे की नाही ठरलेले आहे. त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तर चला महत्त्वाचं ते एक काम जाणून घेऊ. हे महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYC. आता जर तुमची देखील ई-KYC बाकी असेल किंवा तुम्ही पण ई-KYC चुकवलेली असेल तर लवकरात लवकर ई-KYC दुरुस्त करा. जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही. तुम्हाला पण जर या ठिकाणी बाधा येत असेल अडचण येत असेल तर तुम्ही देखील ई-KYC पूर्णपणे नक्की करून टाका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये नक्की टाईप करा तुमची ई-KYC झालेली आहे की नाही झालेली. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमची KYC पूर्ण झाली आहे की नाही झाली ती नक्की आम्हाला कळवा.